हानिहेव पचीनन्तं व्यासत्तमनसं नरम् अतीतं तेव कामेषु अंतको कुरुते वसम्। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे पूजनीय भंते दीपंकरजी, पूजनीय भंते उपाली बोधीजी, आपल्याच या मनमाड शहरामध्ये भंतेजी वास्तव्य करतात, आनंद बुद्ध विहारामध्ये। आज या मंगलमय प्रसंगी गेल्या 2 वर्षापासून बौद्ध धम्म फाउंडेशन आयोजित चलो बुद्ध की ओर प्रवचन मालिका या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये संपन्न केली जात आहे। मागच्या वर्षी सुद्धा आपल्या या शहरामध्ये ही प्रवचन मालिका सुरू केली होती। यावर्षी श्रावस्ती बुद्ध विहार या श्रावस्ती नगरमधील या सुंदर अशा विहारामध्ये चलो बुद्ध की ओर ही मालिका आपण संपन्न करत आहात। आज 25वे हे पुष्प या ठिकाणी आपण गुंफत आहोत। 2 गाथांच्या संदर्भामध्ये धम्मपदातील 48 आणि 49वी गाथा या देशनेच्या द्वारा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। धम्मपद हा अनमोल असा ग्रंथ आहे आणि त्या अनमोल ग्रंथाचं विशेष महत्त्व आपण गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे आषाढ पौर्णिमेपासून ते आज तागत या उद्याच्या 19 तारखेच्या पौर्णिमेपर्यंत जवळपास 47 गाथा आपण ऐकल्या, श्रवण केलं आणि विशेष रूपाने वेगवेगळ्या भिक्खूंच्या द्वारा, वेगवेगळ्या देशनेच्या द्वारा आपण या धम्मपदाचं महत्त्व समजून घेतलेलं आहे। बौद्ध साहित्यातील हा धम्मपद नावाचा ग्रंथ अत्यंत मौलिक आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळे या धम्मपद नावाच्या ग्रंथाला गाथा आणि कथा, धम्मपद अठ्ठकथा अत्यंत सुंदर असा ग्रंथ आपण श्रवण करत आहात। खरोखर आपण महान आणि असीम असं पुण्य या निमित्ताने करत आहात। संपूर्ण जे आयोजक मंडळी आहे, जसं आमच्याकडे या कार्यक्रमाच्या निमित्ताने पगारे साहेब असतील, शिंदे साहेब असतील आणि त्यांच्यासोबत काही सहकारी आमच्याकडे औरंगाबाद येथील आमच्या संघरत्न बुद्ध विहार या ठिकाणी आले, चर्चा झाली आणि अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे। 2रं वर्ष आपलंही चालू आहे। भरघोष असा प्रतिसाद आपण या कार्यासाठी देता, म्हणजे खऱ्या अर्थाने एक नव्याने का होईना एक धम्म चळवळ आपल्या या मनमाड शहरामध्ये गतिमान होत आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी या संपूर्ण आयोजक मंडळींचं साधुवादाच्या निनादामध्ये त्यांचा सन्मान करायचा आहे, स्वागत करायचं आहे। हा सन्मान केवळ त्यांचा नसून आपला सुद्धा आहे, कारण बुद्ध मार्गाने वाटचाल करणे
बुद्ध तत्वज्ञानाला समजून घेणे हे मानवी जीवनातील अत्यंत महान आणि असीम असं पुण्य आहे. या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये हे अत्यंत कठीण असं कार्य आहे. म्हणजे वेगवेगळ्या शहरातून भिक्षूंना बोलवणे आणि त्यांच्या धम्मदेशना श्रवण करणे हा प्रयोग अत्यंत स्तुत्य अशा प्रकारचा आहे आणि भरभरून तुम्ही त्यांना प्रतिसाद सुद्धा देत असता. तसं आम्ही नेहमीच अपडेट असतो, रोजचे मला ते फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे पाठवत राहतात. आणि लास्ट टाईम अडचण असल्या कारणाने मला येता आलं नाही, कारण जळगावमध्ये सुद्धा भिक्षू नाही आहे. 1-2 भिक्षू आहेत, असंख्य आपले उपासक उपासिका आहेत आणि त्यामुळे अनेक विहारावरती धम्मदेशना देण्यासाठी जावं लागतं. वेळ कमी असल्या कारणाने आज आपणापर्यंत येण्याचा प्रयत्न केला. पुन्हा संधी जर उपलब्ध झाली तर पुन्हाही येण्याचा प्रयत्न करू. आज पुरतास या 2 गाथेच्या संदर्भामध्ये आपण देशना श्रवण करूया. जसं मी सुरुवातीला गाथा म्हटली, त्या गाथेचा शब्दशः मराठी अर्थ असा होतो की कामभोगी फुलांनी मनुष्य जो निवड करत असतो, म्हणजे कामभोगामध्ये सातत्याने एखादा मनुष्य रममान असतो आणि त्यामध्ये तो आसक्त असतो. सातत्याने केवळ कामभोगाचा विचार, ज्याला तृष्णा असं भगवंतांनी म्हटलं आहे. मग कामभोग म्हणजे केवळ काम वासनाच नव्हे, तर आपल्या 6 इंद्रियाच्या द्वारा मनुष्य ज्या ज्या इच्छा आणि आकांक्षा तृष्णा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो त्याला कामभोग असं म्हटलेलं आहे. आणि तो मनुष्य अशा प्रकारे त्यामध्ये लिप्त राहतो आणि केवळ यामध्ये लिप्त राहणारा मनुष्य कधीही तृप्त होत नाही, कधीही संतुष्ट होत नाही आणि असंतुष्ट अवस्थेमध्ये जगणारा मनुष्य जेव्हा मृत्यूला प्राप्त होत असतो तर तो दुर्गतीला जातो, दुःखामध्ये जातो. अशा प्रकारे त्या गाथेचा अर्थ आहे. ही जी गाथा आहे ही गाथा भगवंताने अनाथपिंडक निर्मित जेतवन बुद्ध विहारामध्ये एका पतिपूजक स्त्रीला उद्देशून म्हटलेली आहे. म्हणजे मनुष्याचे स्वभाव सांगताना भगवंत असे म्हणतात की असंख्य स्वभावाचे मनुष्य या संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात आणि या देशनेची जी सुरुवात आहे, या देशनेची सुरुवात असं म्हटलं आहे की त्रायतिष्य देवलोकांमध्ये या देशनेची सुरुवात भगवंताने केलेली आहे. तर भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये मनुष्य जे जे काही कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो, त्या पुण्यकर्माच्या द्वारा, त्या कुशल कर्माच्या द्वारा आपल्याला सुख आणि दुःख या संसारामध्ये प्राप्त होत असते. विमानवत्थू आणि पेतवत्थू नावाचा बौद्ध साहित्यामध्ये ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतात. तर विमानवत्थू नावाच्या ग्रंथामध्ये जे देवलोकांमध्ये जे जे काही लोक गेले, कोणत्या कोणत्या कुशल कर्माने, कोणत्या कोणत्या पुण्यकर्माने मनुष्य देवता गतीला प्राप्त होतो, हे विमानवत्थू नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं गेलं आहे. पेतवत्थू नावाच्या ग्रंथामध्ये जे अकुशल कर्म करणारे मनुष्य, वाईट कर्म करणारे मनुष्य कशा प्रकारे प्रेत योनीमध्ये गेले हे या संदर्भामध्ये सांगितलं आहे. तर असं म्हटलं आहे की त्रायतिष्य देवलोकांमध्ये मालधारी नावाचा एक देवता असतो आणि तो मालधारी नावाचा देवता, त्याची सेवा करण्यासाठी 500 अत्यंत सुंदर अशा त्यांच्या राण्या असतात आणि पुन्हा 500 राण्या त्यांची फुलाने म्हणजे पूजा करत असतात. देवता लोकांमध्ये कधी कधी आपल्या मनामध्ये शंका कुशंका सुद्धा निर्माण होऊ शकते, कारण तेवढं ज्ञान आपलं तिथपर्यंत पोहोचलं नाही आणि त्यामुळे शंका कुशंका सुद्धा निर्माण होऊ शकते. परंतु 3 रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव ठेवून
जर एखादी देशना आपण श्रवण करत असतो, कधी कधी काही गोष्टी आपल्याला समजत नाही, परंतु ज्या गोष्टी आपल्याला समजतात त्या गोष्टी आपण स्वीकार केला पाहिजे. जी गोष्ट आपल्याला समजत नाही ती तुर्तास आपण सोडून दिली पाहिजे, त्याच्याबद्दल आपण चिंतन मनन केलं नाही पाहिजे. पण जी गोष्ट आपल्याला समजते, ज्या गोष्टीचं आकलन आपल्याला होते, ज्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला होते, तर ती गोष्ट मात्र आपण तिचा स्वीकार केला पाहिजे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर असं म्हटलं आहे की मालधारी नावाचा हा जो देवपुत्र असतो, तर हा देवपुत्र त्याच्या 500 राण्या त्याची खूप चांगल्या प्रकारे सेवा करत असतात, फुलं तोडून आणत असतात आणि 500 राण्या त्या फुलांनी त्या मालधारी देवपुत्रांची पूजा करत असतात. पूजा करत असताना त्या राज्याची एक राणी फुलं वेचता वेचता त्या फुलांच्या माळी बनवता बनवता ती मृत्यूला प्राप्त होत असते. तिथेच ती आपला देह त्यागते आणि मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर असं म्हटलं आहे की तिचा श्रावस्ती येथे जन्म होत असतो. आणि श्रावस्तीमध्ये जन्म झाल्यानंतर एका सधन कुटुंबामध्ये, एका धनवान कुटुंबामध्ये, धार्मिक कुटुंबामध्ये तिचा जन्म होत असतो. संसारामध्ये जीवन जगत असताना मनुष्य वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवृत्तीने आपलं जीवन जगत असतात आणि काही काही मनुष्य आपल्या जीवनाचा उद्देश आपल्या समोर ठेवतात आणि आपल्या जीवनाचा उद्देश समोर ठेवून एखादं कुशल कर्म, एखादं पुण्यकर्म जर तो करत असेल तर नक्कीच त्याला त्याचा लाभ होत असतो. संकल्पयुक्त जर आपण कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, तर पुण्यकर्म केल्यानंतर, कुशल कर्म केल्यानंतर लाभ तो होतोच, निश्चितपणे त्याचा लाभ आपल्याला होतो. परंतु एखादा संकल्प करून, संकल्पयुक्त जर आपण पुण्यकर्म केलं, कुशल कर्म केलं, दान कर्म केलं, शीलाचं पालन केलं, मैत्री भावना केली किंवा कोणत्याही प्रकारचं कुशल कर्म जर संकल्पयुक्त जर आपण केलं असेल तर त्याचा लाभ विशेष रूपाने आपल्याला मिळत असतो. कारण साहित्याचं जेव्हा आपण वाचन करतो बघा, पंचवर्गीय परिवर्जकांना भगवंताने उपदेश दिला. धम्मचक्र सुत्ताचा आपण आषाढ पौर्णिमेला श्रवण केलं असेल. 5ही परिवर्जकांना भगवंताने सारखाच उपदेश दिला, परंतु त्या 5ही लोकांना धम्मज्ञान झालं का? नाही झालं. 5ही लोकांना धम्मज्ञान नाही झालं. फक्त कौंडिन्य यानंच धम्माचं ज्ञान झालं. जेव्हा त्या 5 लोकांना भगवंताने दीक्षा दिली, पुन्हा यश प्रवचित झाले, यशचे 4 मित्र प्रवचित झाले, पुन्हा यशचे ग्रामवासी 50 लोक प्रवचित झाले. त्यानंतर भगवंताने चरद भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा प्रकारचा आदेश दिला. त्यानंतर पुन्हा यश काश्यप, नदी काश्यप, गया काश्यप अशा प्रकारे जवळपास 1200 1250 भिक्षू झाल्यानंतर संजय वेलट्टी पुत्ताकडे 250 शिष्यासमवेत सारीपुत्त आणि महामोग्गल्यान सुद्धा असतात. सारीपुत्त आणि महामोग्गल्यान यांना दुरून येत असताना जेव्हा भगवंत बघतात तर त्यांना बघितल्या बरोबर भिक्षूंना उद्देशून भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, माझ्या भिक्खू संघामध्ये सारीपुत्त महाप्रज्ञावान म्हणून प्रसिद्ध होणार आहे आणि माझ्या भिक्खू संघामध्ये महामोग्गल्यान हे रिद्धी सिद्धीमध्ये अग्र होणार आहे. भिक्षूंच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होतो की अरे, आम्ही एवढे अगोदर भिक्षू झालो, पंचवर्गीय भिक्षू आहेत, यश आहे, गया काश्यप, नदी काश्यप, उरेला काश्यप एवढे सिनियर भिक्षू असताना भगवंताने सारीपुत्त ज्यांची प्रवज्या झाली सुद्धा नाही आहे, जे भगवंताकडे आले सुद्धा नाही आहे, तरी सुद्धा दुरूनच पाहताना भगवंत असे म्हणतात की सारीपुत्त माझ्या धम्माचा सेनापती बनणार आहे आणि महामोग्गल्यान माझ्या धम्माचा उपसेनापती बनणार आहे. अशी शंका केल्यानंतर भगवंत याच धम्मपद अठ्ठकथेमध्ये तुम्हाला समोर समोर ते पाहायला मिळेल. मी यासाठी तुम्हाला हे सांगत आहे की संकल्पयुक्त जर एखादं कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, कारण कौंडिन्य यांनी तशा प्रकारचा संकल्प केला होता, त्याने तशा प्रकारचं पुण्यकर्म केलं, कुशल कर्म केलं. येणाऱ्या बुद्धाच्या काळामध्ये बुद्ध जेव्हा उपदेश करतील तर त्याचा लाभ मलाच झाला पाहिजे. सारीपुत्ताने तसे पुण्यकर्म केले, येणाऱ्या काळामध्ये भगवंताचा मी
अग्रश्रावक बनलो पाहिजे. महामोगल्याने तशा प्रकारचे कुशल कर्म केले, येणाऱ्या काळामध्ये मी उप अग्रश्रावक बनलो पाहिजे. म्हणजे माता विशाख्या सुद्धा भगवंताची महाउपासिका झाली. अनेक उपासिका नव्हत्या का भगवंताच्या काळामध्ये? असंख्य उपासिका होत्या. पण माता विशाखेलाच तो बहुमान का प्राप्त झाला? कारण तिने संकल्पयुक्त कुशल कर्म केले, पुण्यकर्म केले. अनाथ पिंडकाला भगवंताने दायक का म्हटलं? अन्य उपासक सुद्धा होते, राजे सुद्धा होते, तरी सुद्धा मात्र त्यांना भगवंताने तो बहुमान दिला नाही. तर मनुष्याच्या जीवनामध्ये आपण जे काही संकल्प करत असतो, संकल्पयुक्त जर एखादं पुण्यकर्म केलं, एखादं कुशल कर्म केलं, तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये असंख्य पटीने होत असतो. आणि त्यामुळे जे काही कर्म आपण करत असतो, अगदी एक ग्लासभर पाणी जरी कोणाला देत असेल, आपण भोजन जरी कोणाला देत असेल, आपण दान कुणाला देत असेल, किंवा परोपकाराची भावना आपण कुणावर करत असेल, मैत्री भावना करत असेल, कोणत्याही प्रकारचं कुशल कर्म करताना आपण ते कुशल कर्म संकल्पयुक्त केलं पाहिजे. जर संकल्पयुक्त ते कुशल कर्म केलं तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. आणि ही जी पती पूजक जी स्त्री असते, जेव्हा ती मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर जेव्हा श्रावस्तीमध्ये तिचा एका धनवान कुळामध्ये जन्म होत असतो, धनवान कुळामध्ये जन्म झाल्यानंतर तिची स्मृती एवढी अगाध असते, ती असा विचार करते, अरे मी तर एका देवपुत्राची, मालधारी पुत्रांची म्हणजे पत्नी होते, आणि एवढ्या मोठ्या देवपुत्रांची पत्नी असताना या मनुष्यभूमीमध्ये मी पुन्हा कशी आले, असा ती विचार करते. आणि पुन्हा ती असा संकल्प करते की मी या जीवनामध्ये जे काही कुशल कर्म करेल, जे काही पुण्यकर्म करेल, ते सर्वच्या सर्व कुशल कर्म, सर्व पुण्यकर्म मालधारी देवपुत्रांची पुन्हा पत्नी होण्यासाठी मी करेल, अशा प्रकारचा ती विचार करते. आणि जेव्हा जेव्हा ती कुशल कर्म करते, लहानाची मोठी होते, 16 वर्षाची होते, 16 वर्षाच्या वयामध्ये तिचा विवाह होतो. विवाह झाल्यानंतर ती नेहमी दान पुण्य शील पालन करत असते. म्हणजे 8 दिवसाला भिक्षूंना भोजन देते, 15 दिवसाला भिक्षूंना भोजन देते, महिन्याला भिक्षूंना भोजन देते. जेव्हा जेव्हा एखादा कुशल प्रसंग असेल, चांगला प्रसंग असेल, तर भिक्षूंना भोजन दान देत असते, शील पालन करत असते, उपोषद शील धारण करत असते. आणि हे सर्व प्रकारचे कुशल कर्म पुण्यकर्म करताना ती संकल्प करते की हे जे काही मी कर्म करत आहे, तर हे सर्व कर्म मी मालधारी देवपुत्रांची पत्नी होण्यासाठी मला पुन्हा पुन्हा हे कर्म लाभो, माझ्या पतीसाठी तो पती मला मिळावा, या भावनेसाठी ती तशा प्रकारची कर्म करत असते. आणि इतर लोकांना असं वाटतं की तिचा वर्तमान काळामध्ये असणारा जो पती आहे, त्या पतीची सुद्धा ती खूप चांगल्या प्रकारे सेवा करत असते, त्याची सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सेवा करते. तिला 1 पुत्र होतो, 2 पुत्र होतात, 3 पुत्र होतात, 4 पुत्र होतात. आणि अशा प्रकारचे 4 पुत्र झाल्यानंतर सुद्धा ती सर्व प्रकारे खूप चांगल्या प्रकारे सेवा करते. पती पूजक म्हणजे पतीची ती नेहमी या भावनेने पूजा करत असते. आणि त्यामुळे भिक्षू सुद्धा तिला पती पूजिका अशा प्रकारे तिचं नामकरण करत असतात. आणि सर्वत्र ती पती पूजिका, कारण भिक्षूंना ती सांगत असते की म्हणते, हे जे मी कर्म करत आहे हे माझ्या पतीसाठी करत आहे, हे दान मी करत आहे माझ्या पतीसाठी करत आहे, हे शील पालन करत आहे माझ्या पतीसाठी करत आहे. म्हणजे जेवढं जेवढं काही मी दान पुण्य करत आहे, हे सर्वच्या सर्व दान पुण्य मी माझ्या पतीसाठी करत आहे, अशा प्रकारचा ती संकल्प करते. कारण कधी कधी संकल्प मनुष्य करत असतात, स्त्रिया सुद्धा करतात, पुरुष सुद्धा करतात. जसं माता सुजातेने संकल्प केला, तिचा काय संकल्प होता? वटवृक्षाला तिने संकल्प केला की माझा समान कुळामध्ये विवाह झाला पाहिजे. समान कुळ म्हणजे मी ज्या कुळामध्ये आहे, ज्या धनवान कुळामध्ये आहे, शीलवान कुळामध्ये आहे, सदाचारी कुळामध्ये आहे, अशा प्रकारच्या कुळामध्ये माझा विवाह झाला पाहिजे. आणि प्रथम संतती प्राप्त होत असताना मला मुलगा झाला पाहिजे, अशा प्रकारे सुजातेचा संकल्प होता. तो संकल्प तिचा पूर्ण झाला. आणि प्रतिवर्षी वटवृक्षाला नैवेद्य म्हणून खीर देण्यासाठी ती येत असते. पहिल्यांदा सिद्धार्थाला ती खीर दान करत असते. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये जे काही संकल्प आपण करत असतो, उद्देशाने युक्त
जे संकल्प आपण करतो, तर त्या उद्देशाने युक्त केलेले संकल्प आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख देणारे ठरत असतात. आणि ती पतिपूजिका अशा प्रकारचं कर्म करत असताना सातत्याने ते कर्म करते. आणि ती कर्म केल्यानंतर असं म्हटलं आहे की एक वेळेस भिक्षूंना भोजन दान देत असते. म्हणजे हे सर्व कर्म ती नित्यनेमाने करते. एवढंच नव्हे तर समजून घ्या, एखादा व्यक्ती तिच्याकडे जर आला आणि म्हणाला की भगिनी मला सुद्धा दान करायचं आहे, मला सुद्धा दान करायचं, माझी सुद्धा दान करण्याची इच्छा आहे, तर तात्काळ क्षणी त्या व्यक्तींच्या सुद्धा गरजा ती पूर्ण करत असे. त्यांना सुद्धा ती दान कर्म करण्यासाठी प्रेरणा देत असे. आणि जिथे जिथे कुठे कुठे दान पुण्य होत असेल तिथे तिथे ती त्या दान पुण्यामध्ये सहभागी होत असे. म्हणजे सातत्याने कुशल कर्म करण्यामध्ये, पुण्य कर्म करण्यामध्ये, दान कर्म करण्यामध्ये आपला संपूर्ण वेळ ती घालवत असे. एक वेळेस भिक्खू संघाला ती भोजन दान देते. सकाळच्या प्रहरी अत्यंत स्वादिष्ट, अत्यंत रुचकर अशा प्रकारचं भोजन देते. आणि भोजन दान दिल्यानंतर ती मूर्तीला प्राप्त होते. मूर्तीला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा जे काही तिने कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, त्या पुण्यकर्माच्या बलाने असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की पुन्हा ती त्या जो काही मालधारी देवपुत्र असतो, तर तिथे ज्या 500 राण्या अद्याप सुद्धा त्या मालधारी पुत्रांची सेवा करत असतात, माळा गुंफत असतात, फुलं वेचत असतात. आणि फुलं वेचत असताना, माळा गुंफत असताना तिचा जन्म सुद्धा तिथे होत असतो. तर तो मालधारी देवपुत्र तिला विचारतो की तू कुठे गेली होती? तर ती सांगते की स्वामी मी मूर्तीला प्राप्त झाले होते. ते म्हणते तू मूर्तीला प्राप्त झाली, कधी झाली? तर स्वामी म्हणते मी सत्य बोलत आहे, मी मूर्तीला प्राप्त झाले होते. मग कुठे जन्म घेतला होता? तर मी श्रावस्ती येथे जन्म घेतला होता, एका धनवान कुळामध्ये. मग तिथे तू जन्म घेतला तर तिथे मनुष्यांचं आयुमान किती आहे? तर असं म्हणते की तिथे मनुष्याचं आयुमान 100 वर्षाचं आयुमान आहे. मग 100 वर्षाचं जर आयुमान आहे तर या 100 वर्षाच्या आयुमानामध्ये तिथे जे मनुष्य भूमीमध्ये लोक जीवन जगतात, तर ते चांगल्या प्रकारचं कर्म करतात, कुशल कर्म करतात, अप्रमादपूर्वक ते जीवन जगतात की प्रमादामध्ये जीवन जगतात? तेव्हा ती सांगते की स्वामी काय सांगावं, 100 वर्षाचं त्यांचं आयुष्य आहे, परंतु 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये ते प्रमादामध्ये, रागामध्ये, द्वेषामध्ये, लोभामध्ये, अनेक प्रकारच्या अकुशल कर्मामध्ये त्यांचं जीवन ते घालवतात. आणि त्यांना असं वाटतं की आम्ही अजरामर राहणार आहोत, आम्ही मृत्यूला प्राप्त होणार नाही आहोत. म्हणजे 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये ते कोणत्याही प्रकारचं कुशल कर्म करत नाहीत, पुण्यकर्म करत नाहीत, चांगलं कर्म करत नाहीत, केवळ काम वासनेमध्ये रत राहतात. जसे गाथेचा अर्थ असा आहे की काम वासनेमध्ये सातत्याने मनुष्य रमत असतो, पुन्हा 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 त्याचा विचार करतो, त्याच विचारामध्ये तो रममान राहतो. आणि त्या विचारामध्ये रममान झाल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचा लाभ होत नाही, तो काही तृप्त होत नाही. कारण तृष्णेमध्ये जीवन जगणारा मनुष्य, भगवंत असे म्हणतात की कधीही तृप्त होत नसतो. ज्याप्रमाणे एखाद्या कुत्र्याला एखाद्या मासाचा म्हणजे हाड मिळावं, भगवंत तृष्णेच्या संदर्भामध्ये असं म्हणतात की एखाद्या कुत्र्याला एखादा हाड मिळावं आणि त्या हाडाला तो चघळत असताना, खात असताना त्या हाडाला बिलकुल कुठल्याही प्रकारचं मांस नाही आहे, त्या हाडाला बिलकुल मांस नाही आहे. आणि कुत्रा त्या हाडाला चघळत राहतो, स्वतः चघळत असताना त्या हाडाचा एखादा भाग त्याच्याच मुखामध्ये लागतो आणि त्याच्याच मुखातलं रक्त येतो आणि त्याला असं वाटते की या हाडाचं मला रक्त मिळत आहे. वास्तविक पाहता जर विचार केला तर त्याचं जे स्वतःच रक्त असतं, परंतु तो मात्र त्या हाडाला चघळत राहत असतो. परिणामतः त्याच्या काही इच्छा, तृष्णा पूर्ण होत नाही. अगदी मनुष्याच्या सुद्धा तशाच प्रकारच्या भगवंत असे म्हणतात की तृष्णा कधी पूर्ण होत नाही. अगदी छोट्या छोट्या तृष्णा, छोट्या छोट्या इच्छा, आकांक्षा मनुष्य करत असतो. आणि छोट्या छोट्या इच्छा, आकांक्षा मनुष्य करत असताना भगवंत असे म्हणतात की महासागराप्रमाणे मनुष्याच्या चित्तामध्ये तृष्णेचा महासागर असतो. एक इच्छा पूर्ण झाली की लगेच दुसरी उत्पन्न होते, दुसरी झाली की लगेच तिसरी उत्पन्न होते, तिसरी झाली की चौथी उत्पन्न होते. म्हणजे एक पूर्ण झाली की लगेच सातत्याने इच्छेचा महासागर मनुष्याच्या चित्तामध्ये निर्माण होतो. यंपींची न लभंती दुःखा, भगवंत असे म्हणतात इच्छेची पूर्ती न होणे हे दुःख आहे. कारण मनुष्याच्या इच्छा पूर्णच होत नाही.
संसारामध्ये असा कोणता मनुष्य आहे की तो असा म्हणेल की आता बस, आता बस झालं, आता मला काहीही पाहिजे नाही आहे, आता माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या, असं कोणी म्हणते का? आपल्या श्रावस्ती बुद्धविहारामध्ये असं कोणी आहे का? किंवा हा आता बस, आता मला काही पाहिजे नाही, आता माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या, असं म्हणतो का आपण? म्हणत नाही, बिलकुल म्हणत नाही. एखादा मनुष्य शरीराने जर्जर झाला असेल, आता तो मृत्यूला प्राप्त होत आहे, त्याला वेदना होत आहे, आणि त्याला सहज आपण म्हटलं की आता बस झालं, आता बस झालं, आता भरपूर आयुष्य जगले, तुम्ही जर मृत्यूला प्राप्त झाले तर ठीक आहे, तर तो काय म्हणतो? नाही, आणखी 2 दिवस जगलं तर असू द्या, ऐक नाही 4 दिवस जगलं तर जगू द्या. म्हणजे त्याची पुन्हा सुद्धा तशी इच्छा असते, मृत्यूची इच्छा नसते, किंवा कुठल्याही प्रकारची इच्छा असेल. कारण भगवंत असे म्हणतात, यंपींची नलबंती दुःखा, इच्छेची पूर्ती न होणे हे मनुष्याच्या जीवनामध्ये दुःखकारक आहे. आणि त्यामुळे ती देवपुत्री सांगते, म्हणजे मालधारी देवपुत्राची पत्नी म्हणते की 100 वर्षाचं आयुष्य मनुष्याला लाभलेलं आहे. भगवंताच्या काळामध्ये सरासरी आयुष्य 120 वर्षाचं होतं. काही जे पुण्यवान लोक होते तर ते 120 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, 150 वर्षापर्यंत, महाकाश्य बनते जे 150 वर्षापर्यंत जीवन जगले. आपले भगवंत 80 वर्षापर्यंत त्यांना आयुमान लाभलं. तर एवढं आयुष्य जरी असेल तरी सुद्धा मात्र त्या आयुष्यामध्ये, त्या जीवनामध्ये मनुष्य असा विचार करत नाही. त्याला असं वाटतं की मी काही मरते नाही आहे, मी काही मरणार नाही आहे. कारण जो मनुष्य असा विचार करतो, अनित्यवाद सांगितला भगवंताने शिकायसाठी आपल्याला. अनित्यवाद कशासाठी शिकावा? अनित्यवाद शिकण्यामागचा उद्देश काय आहे? तर अनित्यवाद यासाठी शिकला पाहिजे की मी मरणधर्मी आहे, माझा स्वभाव हा मरणधर्मी आहे, आज ना उद्या मी मृत्यूला प्राप्त होणार आहे, केव्हा कधी कुठेही मी मृत्यूला प्राप्त होऊ शकतो, माझा काही भरोसा नाही. बुडबुड्याप्रमाणे मनुष्याचं जीवन आहे. पाण्याचा बुडबुडा निर्माण होतो, नष्ट होतो, निर्माण होतो, नष्ट होतो. अगदी तशाच प्रकारे मनुष्याचं जीवन आहे. परंतु मनुष्य त्याला जाणत नाही, मनुष्य त्याला समजून घेत नाही. मी अजरामर राहणार आहे, मी मृत्यूला प्राप्त होणार नाही आहे, मी बलवान आहे, मी शक्तिशाली आहे, अशा प्रकारचा विचार करतो. या मृत्यूची अनुभूती किंवा मनुष्याचं जीवन किती नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे, केव्हा कधी कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे आपण सांगू शकत नाही. कारण बघा, कोरोनाच्या काळामध्ये आपण ही अनुभूती घेतली. कोरोनाच्या काळामध्ये लोक अगदी मृत्यूला प्राप्त होत होते. बलवान असणारा मनुष्य, तरुण असणारा मनुष्य, धडधाकट असणारा मनुष्य मृत्यूला प्राप्त होत होता. कारण मनुष्याच्या जीवनाचा भरोसा नाही, भगवंताने असं म्हटलं. मग या अनित्यवादाचा तुम्ही का अभ्यास केला पाहिजे? तर तुम्ही जाणलं पाहिजे की अरे हा क्षण माझा आहे, हा क्षण माझ्या हातामध्ये आहे. मग या क्षणी मी माझ्या कायने अकुशल कर्म नाही केले पाहिजे, वाचेने अकुशल कर्म नाही केले पाहिजे, मनाने अकुशल कर्म नाही केले पाहिजे. कारण माझ्या जीवनाचा भरोसा नाही आहे. आणि त्यामुळे आता जो मला मिळालेला जो क्षण आहे, ही मिळालेली जी वेळ आहे, या वेळेचा मी सदुपयोग केला पाहिजे. या वेळेला मी शील पालन केलं पाहिजे, या वेळेला मी दान पुण्य केलं पाहिजे, या वेळेला मी धम्म श्रवण केला पाहिजे. कारण काय सांगतात, कधी मनुष्याला मृत्यू येईल हे आपण सांगू शकत नाही. भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे हंस दुधातील पाणी वेगळं करत असतो. हंसाची आपण कधी ऐकली असेल तुम्ही गोष्ट? हंसाचा स्वभाव गुण असा असतो की हंस दुधातील पाणी वेगळं करत असतो आणि केवळ दूध प्राशन करत असतो. अगदी तशाच प्रकारे भगवंत असे म्हणतात, या संसारामध्ये आपल्या भोवताल जरी अकुशल कर्म करणारे, वाईट कर्म करणारे, पाप कर्म करणारे लोक जरी असतील तरी सुद्धा आपण कधीही आपल्या जीवनामध्ये अकुशल कर्म, पाप कर्म कधीही करू नये. अशा प्रकारच्या लोकांमध्ये राहून सुद्धा आपलं शील, आपलं सदाचार, आपली नीतिमत्ता आपण जोपासली पाहिजे. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये शील, सदाचार, नीतिमत्ता अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि मालधारी देवपुत्र तिला विचारतो, तिला सांगते की मनुष्यांचं काही खरं नाही आहे. या मनुष्यभूमीमध्ये जे लोक राहतात ते बिलकुल दान कर्म, पुण्यकर्म, कुशल कर्म यावरती फार कमी लोकांचा विश्वास आहे आणि ते लोक जीवन जगत नाही. अशा प्रकारचं दुःखपूर्ण ते जीवन जगतात. तेव्हा मालधारी पुत्र म्हणतो की 100 वर्षाचं जीवन म्हणजे काय? कारण 100 वर्षाच्या जीवनाची तावतीश भवनामधील म्हणजे जीवनाशी जर तुलना केली तर देवता पुत्रांचं, म्हणजे तो मालधारी जो देवपुत्र असतो, तर देवता लोकांचं आयुष्य 1 रात्र
आणि एक दिवस, एक रात्रीचं आणि एका दिवसाचं आयुष्य म्हणजे मनुष्याचं 100 वर्षाचं आयुष्य असं म्हटलं आहे. म्हणजे सांगा, एक दिवस आणि एक रात्र फक्त. कारण जेव्हा ती मृत्यूला प्राप्त होते तर तो सांगतो की तू कुठे गेली होती. म्हणजे ज्या महिला, ज्या तिच्या राण्या त्या देवपुत्राची सेवा करत होत्या तर त्या फुलं वेचत होत्या, त्या फुलाच्या माळा घालत होत्या. कारण वेळ काय झाला, फक्त एक रात्र आणि एक दिवस. हिने इकडे 100 वर्षाचं जीवन जगलं. ती म्हणते मातेच्या गर्भामध्ये मी 9 मास राहिले, त्यानंतर 16व्या वर्षामध्ये माझा विवाह झाला आणि 16 वर्षामध्ये विवाह झाल्यानंतर मला एक पुत्र झाला, 2 पुत्र झाले, 3 पुत्र झाले, 4 पुत्र झाले. मी दान पुण्य केलं, कुशल कर्म केलं आणि मी मूर्तीला प्राप्त झाले. म्हणजे मनुष्यभूमीमध्ये तिनं बालपण जगलं, तिचा जन्म झाला, गर्भामध्ये राहिली, जन्म झाला, बालपण जगलं, विवाह झाला, संसारिक जीवन जगलं, दान पुण्य केलं, शील पालन केलं आणि मृत्यूला प्राप्त झाली. तरी सुद्धा देवपुत्र म्हणतो एक पहर तू कुठे गेली होती. केवळ एक पहर तिला जाऊन झाला होता. म्हणजे देवपुत्रांचं जे आयुष्य असतं, एक रात्र आणि एक दिवसाचं आयुष्य म्हणजे मनुष्याचं 100 वर्षाचं आयुष्य असं म्हटलं आहे. आणि त्यानंतर पुन्हा असं म्हटलं आहे की देवपुत्रांचं आयुष्य सांगताना एक दिवस एक रात्र म्हणजे 30 दिवस आणि 30 रात्रा असं म्हटलंय एक महिन्याचं आयुष्य. 30 रात्रा 30 दिवस एका महिन्याचं आयुष्य. एक महिन्या म्हणजे एका महिन्याचे 12 महिन्याचं एक वर्ष. आणि त्यानंतर अगणित अशा प्रकारचं 1 सहस्त्र दिव्य आयु त्या ठिकाणी देवपुत्रांना लाभते असं म्हटलं आहे. म्हणजे एक रात्र बघा, एक रात्र आणि एक दिवस, एक दिवस आणि एक रात्र म्हणजे 100 वर्ष. म्हणजे 30 दिवसाच्या 30 रात्राच्या एक महिना आणि पुन्हा त्या एक महिन्याचे जे काही 12 महिने झाले तर पुन्हा अशा प्रकारचं 1 सहस्त्र असं म्हटलं आहे दिव्य लोकांमध्ये त्या ठिकाणी या मालधारी पुत्रांचं आयुष्य असते. आणि एवढ्या प्रकारचं आयुष्य जगत असताना तो पुन्हा पुन्हा अशा प्रकारचे कुशल कर्म, पुण्यकर्म तो करत असतो. आणि तो म्हणतो की आपण सातत्याने कुशल कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केले पाहिजे, दान कर्म केले पाहिजे. पुन्हा श्रावस्तीमध्ये ही कथा येते. दुसऱ्या दिवशी भिक्षू, आता इथपर्यंत तावतीस भवनामध्ये ती कथा संपलेली आहे. सुरुवात झाली तावतीस भवनामध्ये, पुन्हा ती श्रावस्तीमध्ये जन्मास आली. श्रावस्तीमध्ये तिने कुशल कर्म केले, पुण्यकर्म केलं आणि पुन्हा आपल्या पतीची सेवा करून पुन्हा ती आपल्या पतीसाठी कोणासाठी कुशल कर्म केले तिनं, आपल्या मालधारी पुत्रासाठी, देवपुत्रासाठी. आणि पुन्हा ती देवताभूमीमध्ये गेली आणि पुन्हा भिक्षू मग दुसऱ्या दिवशी पुन्हा ही कथा श्रावस्तीमध्ये येते. पुन्हा भिक्षू दुसऱ्या दिवशी श्रावस्तीमध्ये भिक्षाटन करण्यासाठी त्या पतिपूजक मातेकडे जातात. तिथे गेल्यानंतर विचारतात, कारण ती जेव्हा असते तर विहारामध्ये जात असे, विहारामध्ये भिक्षूंना भोजनासाठी आसन टाकत असे, विहार साफ करत असे, आसनं लावत असे, पाणी भरून ठेवत असे. म्हणजे सर्व प्रकारचे कर्म ती करत असे. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते विहारामध्ये जातात तर विहार झालेलं नसते, पाणी ठेवलेलं नसते, आसन ठेवलेलं नसतात. आणि मग ते विचारतात की पतिपूजक माता कुठे गेली आहे, पतिपूजिका कुठे गेली आहे. तर ते म्हणतात की म्हणते ती आता तुम्हाला कशी दिसणार आहे, ती तर काल मृत्यूला प्राप्त झालेली आहे. त्या भिक्षूंना अत्यंत दुःख होते. म्हणजे जे क्षीणाश्रव असतात, जे दुःखमुक्त असतात त्यांना सुद्धा संवेग उत्पन्न होतो. जे क्षीणाश्रव नसतात त्यांना दुःख होते. आणि ते पुन्हा भगवंताकडे येतात आणि भगवंताला म्हणतात की भगवान, ती कालच आम्ही पतिपूजक माता तिने भोजन केलं, कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं आणि आज ती मृत्यूला प्राप्त झालेली आहे. तिचा जन्म कुठे झाला, तिने एवढं कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, तिचा जन्म कुठे झाला. तर भगवंत असे म्हणतात, मालधारी जो देवपुत्र आहे तर तिच्या पतीकडे तिचा जन्म झाला. ते तर म्हणतात की त्याचा पती तर जिवंत आहे, म्हणजे वर्तमान काळातल्या पतीचा विचार करतात. तर भगवंत असे म्हणतात, तुम्ही वर्तमान काळातल्या पतीचा विचार करू नका. तिचा पती हा मालधारी देवपुत्र होता, हा इहलोकीचा पती होता तिचा, तो मात्र देवलोकामधला पती आहे. आणि तिने जेवढं काही कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, ते सर्वच्या सर्व कुशल कर्म, पुण्यकर्म आपल्या पतीसाठी तिने केलेलं होतं. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जीवन जगत असताना मनुष्य जे काही कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो, आपल्या सर्व प्रकारच्या तृष्णेवरती मनुष्य विजय मिळवत असतो. तर तोच मनुष्य खऱ्या अर्थाने सुखाला प्राप्त होत असतो. म्हणजे पतिपूजक जी काही स्त्री असते तर ती स्त्री अशा प्रकारचं कुशल कर्म करते, पुण्यकर्म करते, दान कर्म करत असते. आणि हे कुशल कर्म करून, हे पुण्यकर्म करून ती आपला जो काही संकल्प आहे,
तो संकल्प पूर्ण करत असते. याच संकल्पाला अनुसरून समोरची जी गाथा आहे तर ती गाथा आहे मात्सर्य श्रेष्ठींची गाथा आहे. मात्सर्य श्रेष्ठी भगवंताच्या काळामध्ये किती वेळापर्यंत असते आहे ना? म्हणजे मला सांगा, तर मनुष्याने दान पुण्य करावं, कुशल कर्म करावं. कारण मनुष्य या संसारामध्ये जीवन जगत असताना दान, शील आणि प्रज्ञा ही आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. दान, शील आणि प्रज्ञा जर आपण आपल्या जीवनामध्ये करत असेल तर खऱ्या अर्थाने आपल्याला सुख प्राप्त होत असते. दुसऱ्या गाथेमध्ये भगवंत असे म्हणतात, यथापि भमरो पुफं वन्न गंधं अहेठयं पलेती रसमादाय एवं गामे मुनीचरे. ही गाथा दुसरी भगवंताने सांगितले. असं म्हटलं आहे की ज्याप्रमाणे भ्रमर भुंगा, ज्याप्रमाणे भुंगा फुलातील परागकण त्या फुलाचा रंग, गंध किंवा त्याला कुठल्याही प्रकारची हानी न पोहोचवता तो भुंगा त्या फुलातील मध त्या ठिकाणी चाखत असतो, त्या फुलातील परागकण तो चाखत असतो. अगदी तशाच प्रकारे या संसारामध्ये जीवन जगणारा जो भिक्षू असतो, या संसारामध्ये असंख्य प्रवृत्तीने लोक जीवन जगणार असतात, परंतु त्या लोकांना कुठल्याही प्रकारचं दुःख न देता, दुःख न करता त्या फुलाप्रमाणे, त्या भुंगाप्रमाणे भिक्षू जीवन जगत असतात. अशा प्रकारे त्या गाथेचा अर्थ होतो. तर ही जी कथा आहे तर ही कथा एका मात्सर्य श्रेष्ठीच्या संदर्भामध्ये भगवंताने राजगृह या नगरीमध्ये मात्सर्य नावाचा श्रेष्ठी वास्तव्य करत असतो. मात्सर्य म्हणजे कंजूस, कंजूस प्रवृत्ती. काही काही मनुष्यांची बघा अत्यंत कंजूस प्रवृत्ती असते दान करण्याच्या संदर्भामध्ये. दान जर म्हटलं, दान शब्द ऐकला की आपल्याला असं वाटते की आता काही खरं नाही, म्हणजे आता काहीतरी द्यावं लागते. म्हणजे दान म्हणलं की पैसे आपल्याला असं वाटतात, पण दान म्हणजे पैसे ही आपण केलेली अत्यंत क्षुल्लक अशी व्याख्या आहे. दान म्हणजे पैसे ही आपल्या मनाने केलेली आपण व्याख्या आहे. दानाचा शब्दशः अर्थ असा होतो, दान म्हणजे त्याग. दान म्हणजे काय? दान म्हणजे त्याग. मग त्याग कोणताही असू शकतो. आता तुम्ही जसं इथे 1-1.5 घंटा बसता, हा तुमच्या वेळेचा त्याग आहे. वेळेचा त्याग आहे. तुम्ही घरदार सोडून येता, मुलं बाळ काही सोबत नंतर, काही घरी असतात, आपले पती काही घरी असतात, काही इथे येतात, म्हणजे घराला सोडून येता, तुमच्या सर्व परिवाराला सोडून येता, म्हणजे हा सुद्धा तुमचा वेळेचा त्याग आहे. आपल्या स्वतःच्या सुखासाठी आपण जे जे काही करत असतो तर त्याला त्याग असं म्हटलं आहे. आणि दान, दानाची भावना, दानाचे अनेक प्रकार आहेत. जसं धम्मदान, भिक्षू धम्मदान देतात. भगवंताने 45 वर्षापर्यंत धम्माचं दान दिलं. भंतीच्या आपल्या परिसरामध्ये धम्माचं दान करतात. काही श्रद्धासंपन्न उपासक सुद्धा धम्माचं दान करतात. म्हणजे दुसऱ्यांच्या हितासाठी, दुसऱ्यांच्या सुखासाठी, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी दान कर्म करणे त्याला त्याग असं म्हणतात, त्याला धम्मदान असं म्हणतात. अमिषदान, जसं तुम्ही वस्तू स्वरूपामध्ये दान देता त्याला अमिषदान म्हणतात. जसं भोजनदान आहे, चिवरदान आहे, परिष्कार दान आहे. म्हणजे संसारामध्ये जे जे काही देण्यासारखं असते त्याला अमिषदान अशा प्रकारचं म्हटलं जातं. दानपेटीवरती आपण नाव लिहितो धम्मदान. दानपेटी काय धम्मदान देते का? दानपेटी काय बोलते का तुम्हाला? दानपेटी भाषण करते का? दानपेटी प्रवचन करते का? धम्मदान दानपेटीवर नाव असते. तिथं धम्मदान कशाचं आलं? तिथे तुम्ही अर्थदान लिहा. अर्थ म्हणजे पैसे, व पैसे टाकायच्यामध्ये अर्थदान लिहा. पण आपल्या अज्ञानामुळे आपण त्याच्यावरती मोठ्या अक्षरामध्ये लिहितो धम्मदान. तर पेटी काय बोलणार आहे का? पेटी नाही बोलणार आहे. आपण बोलणार आहोत अर्थदान असं त्या पेटीवरती नाव लिहिलं पाहिजे. म्हणजे कशाला आपण काय म्हणतो? एखाद्या गायकानं गाणं म्हटलं की लगे काहीतरी लोक 100 रुपये 500 रुपये देतात. तो लगेच म्हणतो या ठिकाणी धम्मदान प्राप्त झालेलं आहे, पार्टी आभारी आहे. आता त्यानं कुठं धम्मदान दिलं? त्यानं तर गाणं म्हटलं. गाणं म्हणजे धम्मदान थोडं असते असं नाही आहे. गाण्यातून परिवर्तन सुद्धा होते. जर तशा प्रकारचं वामान दादाच्या गाण्यासारखं गाणं असेल तर परिवर्तनवादी सुद्धा गाणी आहेत. आणि त्यामुळे आपण व्याख्या समजून घेतल्या पाहिजे. चुकीच्या व्याख्या करत असल्यामुळे, प्रॉपर त्याचा मिनिंग, त्याचा अर्थ न समजल्यामुळे त्याच्याद्वारा उत्पन्न होणारं जे कुशल कर्म असते, पुण्यकर्म असते, ते आपल्याला प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे प्रॉपर अर्थ आपण समजून घेतले पाहिजे. त्यानंतर तिसरं दान आहे अभयदान, दुसऱ्यांना जीवदान देणे. जसं आपण रक्तदान करतो,
आपण किडनी दान करतो, आपण डोळे दान करतो, आपण लिव्हर दान करतो. म्हणजे शरीराचे अवयव जेव्हा आपण दुसऱ्यांना दान करतो त्याला अभयदान म्हणजे दुसऱ्याला जीव दान देणे अशा प्रकारचं म्हटलं जातं. तर हे दानाचे प्रकार आहेत, त्यामध्ये अनेक प्रकारचे भाग आहेत. आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती ते संपूर्ण दान म्हणजे काय यावरती डिटेलमध्ये तुम्हाला धम्मदेशना श्रवण करण्यासाठी मिळेल. तर हा जो मासेरे श्रेष्ठी असतो याला नेमकं दान काय करावं बघा. 80 करोड धनसंपत्तीचा मालक असतो. किती? 80 करोड. भगवंताच्या काळामध्ये ज्यांच्याकडे 40 करोड धनसंपदा असे त्याला श्रेष्ठी असं म्हणायचे. ज्यांच्याकडे 80 करोड धनसंपदा असे त्याला महाश्रेष्ठी अशा प्रकारचं म्हटलं जायचं. हा महाश्रेष्ठी ज्यांच्याकडे 80 करोड धनसंपदा होते असं म्हटलं आहे. एका सुईच्या टोकावरती मावेल एवढं सुद्धा तो धन खर्च करत नसे, एवढा तो कंजूस होता. आणि म्हणून त्याला मात्सर्य म्हणजे कंजूस श्रेष्ठी अशा प्रकारे त्याची ख्याती झाली. एक वेळचा प्रसंग, तो राजाला भेटण्यासाठी जातो. राजाला भेटण्यासाठी जात असताना एक अत्यंत गरीब व्यक्ती, त्या काळामध्ये पोहा नावाचा एक प्रकार साहित्यामध्ये सांगितलाय, पोहा त्याला म्हटला आहे. तर तो पोहा असा तावाभर तो पोहा तयार होतो आणि तो अत्यंत गरीब व्यक्ती तो पोहा तो खात असतो. त्या पोह्याकडे बघितल्यानंतर या श्रेष्ठीच्या मनामध्ये असा विचार उत्पन्न झाला की आपण सुद्धा पोहा खाल्ला पाहिजे. तो राजाकडे जातो, राजाची भेट घेतो आणि भेट घेतल्यानंतर आपल्या मनामध्ये तसा विचार उत्पन्न करतो की आपल्याला पोहा खायचा आहे. घरी येतो, घरी आल्यानंतर आता पत्नीला सांगायला पाहिजे ना की मला पोहा बनवायचा आहे, मला पोहा बनव. तर तिथून राजापासून घरापर्यंत येत असताना तो विचार करतो, जर पोहा बनवला तर त्याला तांदूळ लागतील, पोहा बनवला तर त्याला दूध लागेल, पोहा बनवला तर त्याला घी लागेल, पोहा बनवला तर त्याला अन्य प्रकारचे पदार्थ लागतील आणि एवढ्या पदार्थासाठी माझं धन किती खर्च होईल. बघा, इच्छा उत्पन्न झाली पोहा खायची, इच्छा उत्पन्न झाली पोहा खायची, पण त्या पोह्याला लागणाऱ्या सामुग्रीच्या संदर्भामध्ये तो राजापासून घरापर्यंत येत असताना विचार करतो आणि त्या विचारामध्ये त्याला असं वाटतं की जाऊ दे आता काय आपण तो पोहा खायचा नाही. आणि पत्नीला काय तो सांगत नाही, पण मनामध्ये तृष्णा असते. मनामध्ये जर इच्छा उत्पन्न झाली आणि मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली ती इच्छा तो दडू शकत नाही. एक दिवस जातो, 2 दिवस जातात, 3 दिवस जातात, असे अनेक दिवस जातात. भोजनामध्ये त्याचं चित्त लागत नाही. भोजन करताना तो अगदी थोडंसं भोजन करतो, कारण त्याच्या चित्तामध्ये भोजन समोर आल्याबरोबर आपल्याला तर पोहा खायचा होता, आपण तर पोहा खाल्लाच नाही. म्हणजे केवळ पोहा 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 असं तो चिंतन करत असतो, कंजूस असतो. बघा, काही काही लोकांची मानसिकता, असे सगळे लोक आजही पाहायला मिळतात आपल्याला. म्हणजे 2600 वर्षापूर्वी उदाहरण आहे असं बिलकुल नाही आहे, कारण भगवंताचा धम्म 2600 वर्षापूर्वी तोच होता, आजही तेच आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा तेच राहणार आहे. तर कारण चिरंतिठंतु सद्धम, आपण काय म्हणतो, चिरंतिठंतु सद्धम, सदा सर्व काळ भगवंताचा धम्म समान रूपाने फळ देणारा असतो. आणि तो विचार करतो तर त्याचा परिणाम बघा असा होतो की हळूहळू हळूहळू त्याचं शरीर कमी होते, हळूहळू तो कृश होतो, हळूहळू त्याच्या हड्ड्या दिसू लागतात. त्याच्या पत्नीला विचार येतो की यांना काय कमी आहे, मी तर रोज स्वयंपाक बनवते, रोज हे भोजन करतात, परंतु यांची तब्येत का बिघडत आहे. मग पत्नी एक वेळ त्यांच्या जवळ जाते आणि त्यांना विचारते की स्वामी, पूर्वी स्वामी म्हणायचे पतीला, स्वामी तुमची तब्येत ठीक नाही का. तो म्हणतो नाही, एक माझी तब्येत एकदम चांगली आहे. मग राजा काही बोलला का, राजाने तुम्हाला काही आदेश दिला, काही बोलला का, राजा रागावला का, राजा तुमच्यावरती अप्रसन्न आहे का. तर तो म्हणतो नाही, बिलकुल नाही, राजा सुद्धा अप्रसन्न नाही. मग तुमचा मुलगा, तुमची मुलगी तुम्हाला काही बोलली का, तुमचे नौकर चाकर तुमच्या मनाच्या विरुद्ध वागले का. तर तो म्हणतो बिलकुल नाही, काही झालं नाही. मग पुन्हा पत्नी म्हणते, काही तुमची इच्छा वगैरे एखादी आहे का, काही तुम्हाला खायचं वगैरे आहे का. हा, खायचं म्हणल्याबरोबर तो लगेच म्हणतो हा मला पोहा खायचा. पत्नी म्हणते सांगायचं ना, पोहा जर तुम्हाला खायचा आहे तर तुम्ही सांगायचं. तुम्ही काय एवढे कंजूस का, म्हणजे तुम्ही एवढे गरीब आहात का, एवढं धनसंपदा तुमच्याकडे आहे. आता मी पोहे बनवते, एवढे पोहे बनवते की सगळं गाव जेवेल, सगळं गाव जेवेल, एवढे पोहे बनवते. तो म्हणतो गावाशी तुला काय घेणं देणं आहे, पोहे मला खायचे आहे आणि तू गावाचा विचार कशाला करत आहे. तर ती म्हणते ठीक आहे, गावासाठी बनवत नाही, किमान आपल्या नातेवाईकांसाठी पोहे बनवून त्यांना पण आपण निमंत्रित करून. पुन्हा तो म्हणतो तू मला माहित आहे
तुझं हृदय लय मोठं आहे, तुझं मन लय मोठं आहे, पोहे मला खायचे आहे, नातेवाईकांना कशाला बोलवते तू? नातेवाईकाला कशाला बोलवते? पुन्हा ती म्हणते की ठीक आहे, हरकत नाही, किमान आपल्या परिवारासाठी बनवू. तो म्हणतो परिवारासाठी कशाला पाहिजे? पोहे फक्त मला खायचे आहे, तू परिवाराचा कशाला विचार करते? बरं ठीक आहे, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी बनवते. पुन्हा तेच तुला सांगतो मी, तुझी काय इच्छा झाली का खायची? इच्छा कोणाच झाली? इच्छा फक्त माझी झाली. आता पत्नीला वाटते की ठीक आहे, त्याला स्वभाव माहित असतो, ती म्हणते हरकत नाही. तर तो म्हणतो पुन्हा इथे नको बनवू पोहे, इथे तू बनवू नको, कारण इथे जर तू बनवले तर त्याचा स्वादिष्ट वास येईल, त्याचा स्मेल येईल चांगल्या प्रकारचा. एखादा चांगला पदार्थ असेल, जसं आपल्या घरी एखादा पदार्थ असेल, लगेच आपण ओळखतो, चांगली फोडणी बसली, हा आज काहीतरी एक नवीन दिसत आहे, असं मनुष्याचा स्वभाव असते. तो म्हणतो घरामध्ये जर हे पोहे बनवले तर शेजारी पाजारी येतील आणि त्यामुळे हे पोहे तू बनवू नको. या पोह्यासाठी साधन सामुग्री सुद्धा घेताना तो सांगतो की चांगल्या प्रतीचे तांदूळ घेऊ नको. कणिक कणिक छोटे छोटे तांदूळ असतात बघा, स्वतःला खायचं आहे, इतरांना खायचं नाही. म्हणजे स्वतःला खायचं आहे तरी सुद्धा तो असा विचार करतो की कणिक कणिक घे आणि पुन्हा तू सगळी साधन सामुग्री घे. 7 माळ्याची त्याची बिल्डिंग असते, 7 माळ्याची बिल्डिंग असते. तो सांगतो की हे सगळं साधन सामुग्री तू वर घेऊन जा आणि 7व्या माळ्याच्या तळावरती आपल्याला ते पोहे बनवा, जेणेकरून कुणालाही त्याचा वास आला नाही पाहिजे. तर तो म्हणतो ठीक आहे. पत्नी घेऊन जाते, सगळ्या नोकर चाकरांना ती खाली जाते, ती पुन्हा वरून आवाज देते, हा पुन्हा वर येतो. वर आला का पहिल्या माळ्याला लगे कुंडी लावून लगे लॉक लावून पुन्हा वर, दुसरा आला का पुन्हा दुसऱ्या लॉक लावून पुन्हा वर. म्हणजे अशा प्रकारे लॉक लावत लावत 7व्या माळ्यापर्यंत तो लॉक लावत येत असतो. 7व्या माळ्याच्या छतावरती पोहे बनवले जातात, पोहे बनवतात आणि इकडे भगवंत 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 असतात. भगवंत आपल्या ज्ञान दृष्टीने जाणतात की आज कोण धम्मश्रवण करू शकतो. म्हणजे भगवंताची बघा महाकरुणा असते. भगवंत सकाळ संध्याकाळ लोकांच्या चित्ताचा वेध घेत असतात की आज कोणाचं चित्त प्रसन्न आहे, आज कोणाचं चित्त आनंदी आहे, आज कोण व्यक्ती ज्ञान जाळामध्ये येऊ शकते, आज कोण व्यक्ती बदलू शकते. बघा भगवंताची महाकरुणा. भगवंत एका व्यक्तीसाठी सुद्धा त्या ठिकाणी जात असत. भगवंत जाणतात की अरे हा कृपण श्रेष्ठी आज धम्म ज्ञानाचा लाभ करून घेणार आहे, त्याची पत्नी सुद्धा धम्मज्ञानाचा लाभ करून घेणार आहे. भगवंत महामोग्गलायन यांना म्हणतात की महामोग्गलायन अशा अशा प्रकारचा श्रेष्ठी त्याची पोहा खाण्याची इच्छा झाली आहे. मग त्याची पोहा खाण्याची इच्छा झाली तर भगवंताची सुद्धा पोहे खाण्याची इच्छा झालेली आहे. एवढंच नव्हे तर भिक्खू संघाला सुद्धा 500 भिक्षू भगवंतासोबत असतात. भगवंत असे म्हणतात की महामोग्गलायन आज 500 भिक्षू या ठिकाणी पोहे खाणार आहे, तुम्ही जा त्या श्रेष्ठीकडे आणि त्याचं मन परिवर्तन करा, आज भगवंताला पोहे खायचे आहे. महामोग्गलायन म्हणतात की ठीक आहे भगवान. महामोग्गलायन रिद्धी सिद्धीमध्ये अग्र होते. हा जो सगळा खटाटोप होते, ही सगळी जी वेळ होते, ती सगळी वेळ निघून जाते. दुसऱ्या दिवस सुद्धा उजाडतो, या पोह्याच्या नादामध्ये सगळी रात्र निघून जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी 7व्या माळ्याच्या छतापर्यंत महामोग्गलायन म्हणते हातामध्ये भिक्षा पात्र घेऊन हवेमध्ये तरंगत असतात, कारण त्यांच्यामध्ये ते बल असते. भिक्षूंना पाहिल्या बरोबर तो असं म्हणतो मी यासाठी 7व्या माळ्यावर आलो होतो. मी 7व्या माळ्यावर कशासाठी आलो होतो? मी यासाठीच आलो होतो 7व्या माळ्यावरती. म्हणजे कोणी येऊ नये, कोणी खाऊ नये, तरी सुद्धा हा भिक्षू हवेमध्ये तरंगत आहे. बघ मी तुला म्हटलं होतं कोणी ना कोणी येणार, मला एकट्याला कोणी खाऊ देणार नाही. बघ हा भिक्षू आला. तो म्हणतो की म्हणते इथे येऊन तुमचा काही फायदा होणार नाही, इथे तुम्हाला काही मिळणार नाही. तुम्ही इथे चक्रमण जरी केलं तरी तुम्हाला काही मिळणार नाही. म्हणते चक्रमण करतात, छतावर येऊन चक्रमण करतात. तुम्ही बसून जरी घेतलं, खाली बसले भोजनाच्या निमित्तानं, तरी तुम्हाला इथे काहीच मिळणार नाही. म्हणते बसून घेतात खाली. तुम्ही जर धुवा फेकला तरी काहीच होणार नाही. म्हणते धुवा फेक, असं म्हणतात. साहित्यामध्ये असा उल्लेख आहे. अनेक प्रकारच्या प्रक्रिया होतात आणि त्याला असं वाटतं की जाऊ द्या, एकदाची कटकट गेलेली बरी, काहीतरी आपण म्हणतेना दिलं पाहिजे. आणि लगेच पत्नीला म्हणते की ठीक आहे जाऊ दे, हे काय जाणार नाही, यांना दिल्याशिवाय काय आता हे जाणार नाही. आणि त्यांना तू एक पोहा दे लगे, कारण स्वामीची इच्छा तिला माहित असते, जोपर्यंत तो म्हणत नाही तोपर्यंत ती काही देत नाही. आणि एक पोहा दे असं म्हटल्याबरोबर ते पोहे जे बनवलेले असतात
त्याच्यापूर्वी तो असं म्हणतो की आता यांना देण्यासाठी तू नवीन बनव, मग थोडं जरा हलके बनव, म्हणजे छोटे बनव. पुन्हा ती छोट्या बनवण्यासाठी ते मटेरियल टाकते, पहिल्यापेक्षा तो मोठा होतो. ती म्हणते नाही तू मुद्दाम मोठं घेत आहे, म्हणते नाही म्हणते मी छोटं घेते. पुन्हा त्यांच्या समोर ती छोटं घेते, पुन्हा तो मोठा होतो. मग तो स्वतः हातानं छोटं टाकतो, पुन्हा तेही मोठं होते. ते म्हणते जाऊ दे, सोडून दे सगळं, यांना तू द्यायचं तर देऊन टाक म्हणते. एक पोहा दे म्हणते, आणि एक पोहा त्या प्लेटमध्ये टाकले असतात ते पोहे. एक पोहा काढताना ते सगळेच्या सगळे पोहे चिपकतात एकमेकांना, एक पोहा निघतच नाही. एक पोहा ती काढायला पाहते, पोहा काय निघतच नाही. तो म्हणतो बघ तुझ्या निघत नाही, मी काढतो. आणि तो असा ताकदीनं काढायला जातो, पोहा काही निघत नाही. एकमेकांना सगळे पोहे चिपकलेले असतात. तो विचार करतो. कधी कधी मनुष्याच्या चित्तामध्ये कितीही जरी वाईट मनुष्य असेल तरी सुद्धा एक भाव मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होतो कुठेतरी, आणि तो म्हणतो की ठीक आहे जाऊ दे, हे सगळेच्या सगळे त्यांना देऊन टाक. आणि सगळेच्या सगळे पोहे भंतेंना दिले जातात. प्रसन्न चित्ताने तो देतो, पण भंते त्यांना उपदेश करतात, दानाबद्दल उपदेश करतात, शीलाबद्दल उपदेश करतात, मैत्रीबद्दल उपदेश करतात. महामोगल्यान नाही असं म्हटलं आहे. सारीपुत्त आणि महामोगल्यान भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, ज्या दिशेने सारीपुत्त जातील, ज्या दिशेने महामोगल्यान जातील, त्या दिशेने मला जाण्याची गरज नाही. कारण माझ्या उपदेशासमान सारीपुत्तांचा महामोगल्यांचा उपदेश आहे. कारण ते प्रज्ञेमध्ये अग्र आहे, ते रिद्धिसिद्धीमध्ये अग्र आहे. माझ्या नंतर जर प्रज्ञेमध्ये कोणी अग्र असेल तर ते सारीपुत्त आहे. माझ्या नंतर रिद्धिसिद्धीमध्ये जर कोणी अग्र असेल तर ते महामोगल्यान आहे. म्हणजे अशा प्रकारे महामोगल्यामध्ये ते बल होतं, आणि आपल्या बलाच्या द्वारा त्या ठिकाणी महामोगल्यान म्हणते त्यांना उपदेश करतात. दोघांचंही पुण्य जागरूक होते, आणि दोघांचेही पुण्य जागरूक झाल्यानंतर त्या दोघांच्याही मनामध्ये त्यांचं मन परिवर्तन होते. आणि मन परिवर्तन झाल्यानंतर त्यांना प्रसन्नता वाटते, आनंद वाटतो. तर ते म्हणतात की भंते इथे तुम्ही यथेच्छ आता भोजन करावं. तेव्हा महामोगल्यान भंते म्हणतात की मी केवळ एकटा भोजन करणार नाही आहे, श्रावस्तीमध्ये 500 भिक्खूसह भगवंत सुद्धा पोहे खाण्याची इच्छा व्यक्त करत आहे. त्याला थोडी लज्जा वाटते. तो म्हणतो भंते हे तर फारच कमी आहे, साधन सामग्री फार कमी आहे, आणि श्रावस्ती किती दूर आहे, 45 योजन श्रावस्ती आहे. 45 योजन पर्यंत आपण कसं जाऊ शकतो, तोपर्यंत भोजनाची वेळ तर टळून जाईल असं म्हटलंय साहित्यामध्ये, असा उल्लेख आहे. महामोगल्यान भंते म्हणतात जर तुमची इच्छा असेल तर तुमच्या या महालाच्या छेतापासून श्रावस्तीपर्यंत मी अशा प्रकारची शिडी निर्माण करू शकतो की तुमच्या खालच्या तळाला जाण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळेमध्ये तुम्ही श्रावस्तीमध्ये पोहोचू शकता. तेव्हा भंते जर तुम्ही असं करू शकता तर करा. आणि असं म्हटलं आहे साहित्यामध्ये, असा उल्लेख आहे की ती शिडी तयार केली जाते आणि ते श्रावस्तीमध्ये सर्व साधन सामग्री घेऊन जात असतात. तिथे पोहे बनवतात. पोहे बनवल्यानंतर भगवंताला सुद्धा अत्यंत प्रसन्नतेने आनंदाने ते दोघेही पती पत्नी पोहे वाढतात, भगवंत भोजन करतात. पुन्हा 500 भिक्षूंना सुद्धा पोहे दिले जातात, 500 भिक्षू सुद्धा भोजन करतात. पुन्हा तिथे येणारे जाणारे जे काही उपासक असतात त्यांनाही भोजन दिलं जातं. तरी सुद्धा असं म्हटलं आहे की ती साधन सामग्री काही संपत नाही, सर्व पोहे कधी संपत नाहीत. आणि असं म्हणतात, अशी मान्यता आहे, आजही श्रावस्तीच्या एका बाजूला जिथे पोहे उरलेले फेकून दिलेले असतात ते पोहा ठिकाण आजही श्रावस्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळते असं म्हटलं, अशी साहित्याची मान्यता. त्यानंतर भगवंत त्याला उपदेश करतात. दानाचं महात्म्य सांगतात भगवंत. दान का केलं पाहिजे, कशासाठी केलं पाहिजे, शील पालन का केलं पाहिजे, कशासाठी केलं पाहिजे. कारण भगवंत आपल्या देशनेची सुरुवात असतात दानाबद्दल करत असतात. दान महत्वाचं आहे मनुष्याच्या, म्हणजे मनुष्याच्या चित्तामध्ये त्यागाची भावना जोपर्यंत निर्माण होत नाही, दान देण्याची भावना जोपर्यंत निर्माण होत नाही, कारण दान देणे हा सर्वसामान्य व्यक्तींचा गुण नव्हे. दान कर्म करणे हा बोधिसत्वाचा सद्गुण आहे. दान कर्म करणे एका बोधिसत्वाला बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करण्यासाठी केवळ दान हा धर्म आवश्यक आहे. दान धर्म नसेल, दान पारमिता नसेल, 10 मुख्य पारमिता, 10 परमार्थ पारमिता आणि 10 उपपारमिता अशा प्रकारच्या 30 पारमिता एक बोधिसत्व आपल्या जीवनामध्ये पालन करत असतो.
दान पारमिता जोपर्यंत बोधिसत्व पूर्ण करत नाही तोपर्यंत तो बुद्धत्वाला कधी प्राप्त होऊ शकत नाही. दान हा मनुष्याच्या जीवनामध्ये कुशल कर्माचा पाया आहे. दानाशिवाय धर्म नाही. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, या संसारामध्ये मी एवढं दान केलं की माझ्यासारखं या संसारामध्ये कोणी दान केलं नाही, माझ्यासारखं कोणी दान केलं नाही आणि करणार सुद्धा नाही. असंख्य वेळा मी दान पुण्य केलं आहे, मी शील पालन सुद्धा केलं. म्हणजे मी तुम्हाला दान करा सांगतोय, मी तुम्हाला शील पालन करा सांगतो, मी तुम्हाला मैत्री करा सांगतो. मी ह्या सर्व गुणांचं अगोदर अनुसरण केलं, आचरण केलं. मी खात्रीपूर्वक सांगतो, भगवंत तर असे म्हणतात, मी तुमच्या सुखाचा जामीनदार बनतो. जसं संपत्तीचे जामीनदार लोक बनतात आहे की नाही, भगवंत असे म्हणतात, मी तुमच्या सुखाचा जामीनदार बनतो जर मी सांगितलेल्या मार्गाने तुम्ही मार्गक्रमण केलं, जर तुम्ही दान केलं, तुम्ही शील पालन केलं, तुम्ही प्रज्ञेचा अभ्यास केला, तर तुम्ही दुःखमुक्त निश्चितपणे होणार. हे मी तुमच्या दानाच्या संदर्भामध्ये, कुशल कर्माच्या संदर्भामध्ये जामीन देतो. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये दान कर्म अत्यंत महत्व आहे, शील पालन करणं अत्यंत महत्वपूर्ण आहे, मैत्री भाव करणं अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि या मात्सर्य श्रेष्ठीला सुद्धा भगवंत दानाचं महत्व समजून सांगतात, शीलाचं महत्व समजून सांगतात. भगवंत त्याला देशना देतात. देशना दिल्यानंतर त्याचं मन प्रसन्न होते. कारण भगवंत असे म्हणतात की सदा सर्व काळ मनुष्य सारखाच नसतो, मनुष्य सारखा नसतो. सदा सर्व काळ मनुष्य वाईटच असेल असं नाही आहे. वाईट मनुष्य सुद्धा कधी कधी चांगला विचार करतो आणि चांगला मनुष्य सुद्धा कधी कधी वाईट विचार करत असतो. कारण मनुष्याचं चित्तही चंचल आहे. फदनं चपलं चित्तं दुरख दुनिवारयं उजुं करोति मेधावी उसुकारव तेजन, असं भगवंताने म्हटलं. मनाला भगवंताने माकडाची उपमा दिली. भगवंत असे म्हणतात की माकड जसं एका फांदीवर राहत नाही, तसं मनुष्याचं मन सुद्धा एका विचारावरती ठाम राहत नाही. हे मन अत्यंत दुर्दम्य आहे, अत्यंत कठीण आहे. अशा कठीण मनाला आपण आपल्या काबूमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामुळे त्याचं मन सुद्धा परिवर्तित होते. तो सुद्धा 3 रत्नांच्या प्रती आपली श्रद्धा प्रकट करतो आणि 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा प्रकट केल्यानंतर भगवंतांनी उपदेश दिल्यानंतर बघा त्याला निर्मळ धम्मचक्षु लाभ होतो. तो श्रोतापन्न, त्याची पत्नी सुद्धा श्रोतापन्न होते आणि तो सुद्धा श्रोतापन्न होतो. बुद्ध धम्म संघाला तो शरण जात असतो. 80 करोड धनसंपत्तीचा मालक तो पूर्ण आपलं उर्वरित जे काही आयुष्य आहे ते संपूर्ण उर्वरित आयुष्य बुद्ध धम्म आणि संघाची 3 रत्नाची सेवा करण्यामध्ये तो पूर्णपणे आपलं आयुष्य घालवत असतो. अशा प्रकारे एका मात्सर्य श्रेष्ठीला भगवंत उपदेश देतात. पुन्हा एका प्रसंगी भिक्षू महामोगल्यांबद्दल स्तुती करतात की बघा महामोगल्यान किती बलवान आहेत, किती बलवान आहेत महामोगल्यान. ज्या मनुष्याने कधीही कोणत्याही प्रकारचं दान केलं नाही, कोणत्याही प्रकारचं कुशल कर्म केलं नाही, पुण्यकर्म केलं नाही, अशा प्रकारच्या मनुष्याला सुद्धा त्या मनुष्याने पोहेदान केले भगवंताला. एवढंच नव्हे तर त्याचं मन परिवर्तन केलं आणि तो श्रोतापना झाला. किती महान मोगल्यान आहेत. तेवढ्यामध्ये भगवंत येतात आणि भगवंत विचारतात भिक्षूंना की भिक्षूंनो काय चर्चा करत होते तुम्ही. तर भिक्षू सांगते भगवान आम्ही महामोगल्यांबद्दल चर्चा करत होतो. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो महामोगल्यान ज्ञानी आहेत, प्रज्ञावान आहेत, अनेक प्रकारे लोकांवरती अनुकंपा करणारे महामोगल्यान आहेत. त्यांनी आताच्या श्रेष्ठीचं दमन केलं नाही तर अनेक जन्मामध्ये सुद्धा या श्रेष्ठीचं त्यांनी दमन केलं आहे. म्हणजे अशा प्रकारे महामोगल्यांच्या संदर्भामध्ये भगवंत स्तुतीपर शब्द व्यक्त करत असतात. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण सातत्याने कुशल कर्म पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये राग द्वेष लोभ मोह मीपणा अहंपणा गर्व ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकाराला आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे मनुष्य जीवन आहे, हे मानवी जीवन आहे. मनुष्याचा जन्म हे दुर्लभ आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. दुर्लभ मनुष्य जाती, मनुष्याचा जन्म हे दुर्लभ आहे आणि हे दुर्लभ जीवन आपल्याला प्राप्त झालं आहे. बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे, माता रमाईच्या महान त्यागामुळे हे जे वैभव आपल्याला प्राप्त झालेलं आहे. सद्धम्म बघा श्रवण करण्याची कधी संधी नव्हती, आज आपल्याला बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे ही संधी उपलब्ध झालेली आहे आणि त्यामुळे या संधीचा
आपण सदुपयोग केला पाहिजे, संधीचं सोनं केलं पाहिजे. कारण आपलं जीवन नश्वर आहे, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे. आणि त्यामुळे ही जी काय आपली चलो बुद्ध की ओर अशा प्रकारे जी सिरीज आपल्या या मनमाड शहरामध्ये निर्माण केली आहे, अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. कारण यामुळे समाजामध्ये एक नवचैतन्य, किमान वर्षावासाचा काळ का असेना, म्हणजे वर्षावासाच्या कालावधीमध्ये का होईना 3 महिन्यापर्यंत एक नवचैतन्य आपल्यामध्ये निर्माण होते. धम्म आचरण करण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे सातत्याने या वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये आपण देशना श्रवण करण्यासाठी रोज आणि रोज आपण आलं पाहिजे. पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, अष्टमी असेल, या 4 उपोषताला सुद्धा आपण धारण केलं पाहिजे. उपोषतशील सुद्धा आपण ग्रहण केलं पाहिजे. कारण उपोषतशील धारण केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य तुम्हाला प्राप्त होत असते. उपोषित केल्यामुळे आपल्याला आयुष्याचा लाभ होतो. उपोषित केल्यामुळे वर्ण, सुख आणि बल या 4 गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात. आणि त्यामुळे सातत्याने आपण शील पालन करावं, दान पुण्य करावं, प्रज्ञेचा अभ्यास करावा आणि आपल्या मानवी जीवनाला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. आज या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या प्रती एवढीच मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करतो. संयोजकाच्या वतीने आज तुम्हा सर्वांना धम्मदान देण्याची एक संधी उपलब्ध झाली. संयोजकांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. तुम्हा सर्वांच्या प्रती सुद्धा अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. सद्धर्माच्या प्रचारार्थ भिक्खू संघाचे यूट्यूब चॅनल सुद्धा आहे. आपलं प्युरिटी ऑफ माइंड नावाचं यूट्यूब चॅनल आहे. भगवंताच्या मुख्य तत्वज्ञानाला अनुसरून वेगवेगळ्या प्रकारच्या विषयावरती जवळपास आता 800 एपिसोड म्हणजे 800 धम्मदेशना आपल्या चॅनलवरती आहे. त्यामुळे वेगवेगळ्या विषयाच्या धम्मदेशना आपण श्रवण करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं, त्यांना शेअर करावं, लिंक इतरांना सुद्धा आपण शेअर करावी. कारण धम्मदान करणे हे आपल्या जीवनातील महान आणि असीम असं कुशल कर्म असते, पुण्यकर्म असते. ही सर्वांच्या प्रती एक मंगलमैत्रीची भावना व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. प्रणाम करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्वदा.